1857 जेव्हा स्वतंत्र हिंदुस्थानच्या स्वप्नाने जन्म घेतला. चला अशा वीरांबद्दल जाणून घेऊ ज्यांनी स्वातंत्र्याचा पाया रचून इतिहास रचला. एक भारताचे वीर सुपुत्र होते. भास्करराव बाबासाहेब होते त्यांचे नाव. नारगुंड कर्नाटकचे होते ते शासक. त्यांनी केले होते एक गौरवशाली काम. बाबासाहेब एका गोष्टीने होते चिंतित. त्यांना नव्हते वारस कोणी. निश्चय केला त्यांनी एका मुलाला दत्तक घेण्याचा, कारण त्यांना नेमायचा होता नवीन राजा कोणी. इंग्रजी ऑफिसरने नाकारला प्रस्ताव आणि केला त्यांचा अपमान. बाबासाहेबांना आला राग आणि त्यांनी काढले बदल्याचे फरमान. उत्तर भारताच्या स्वतंत्रता संग्रामाने झाले ते प्रेरित. एकत्र करून आपल्या सेनेला त्यांनी बंड केले घोषित. अशा प्रकारे ते दक्षिण भारतात सुद्धा घेऊन आले ज्वाला क्रांतीची आणि इंग्रजांना हरविण्याचे कार्य घेतले त्यांनी हाती. एके दिवशी अशी मिळाली संधी. जवळच्या गावामध्ये आला होता एक जेम्स मॅन्सन नावाचा ऑफिसर इंग्रजी. बाबासाहेब विसरले नव्हते अपमान आणि केला त्याच्यावर हल्ला. त्याची केली हत्या आणि पूर्ण केला आपला बदला. रागावलेल्या ब्रिटिश सरकारने केला नारगुंडवर वार. धूळ चारली बाबासाहेबांच्या सेनेने, झाली इंग्रजांची हार. काही कालावधीनंतर झाले एक युद्ध आणि शेवटी इंग्रजांनी बाबासाहेबांना केले गिरफ्तार. त्यांनी जयघोष केला मातृभूमीचा आणि निस्संकोच केला फासाचा स्वीकार. ते होते असे महापुरुष, हसत हसत देशासाठी त्यागले आपले प्राण. भारतवर्ष नेहमी आठवणीत ठेवेल भास्करराव बाबासाहेबांचे महान बलिदान. 1857च्या लढाईचे किस्से आज सुद्धा प्रत्येक भारतीयाच्या मनात उत्साह भरतात. अशाच वीरांच्या प्रेरणादायी कहाण्या घेऊन आम्ही परत येऊ. आझादी की अमृत कहानियां सूचना व प्रसारण मंत्रालय आणि नेटफ्लिक्सद्वारे